वैराग पोलिसांनी गेल्या 8 दिवसांपासून वैरागमध्ये सुरू केलेल्या धाडसत्राला अद्यापही तितकाच वेग। वैराग शहरात एका ठिकाणी तर जामगावमध्ये 2 ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या अशा 3 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून शहरामधील 11 पान टपरींवर कोपटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। वैराग पोलिसांनी गेल्या 8 दिवसांपासून वैराग शहरासह ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर छापेमारी सुरू केली आहे। गेल्या 3 दिवसांपूर्वी वैराग स्टँड समोर आणि हिंगणी रोडवरती पोलिसांनी छापे टाकले होते। त्यानंतर हळदुगे एमआय तांडा या ठिकाणी देखील छापे टाकले होते। जामगाव येथे देखील पोलिसांनी 2 ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E प्रमाणे कारवाई केली असून यामध्ये देखील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबतची फिर्याद सुखदेव सोमनाथ सलगर यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। सोमवार रात्री वैराग येथील वाणेगल्ली येथे चालवणाऱ्या अवैध व्यवसायावर वैराग पोलिसांच्या पथकाने दाड टाकली। यामध्ये अवैधरित्या विक्री केली जाणारी दारू पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे। वैराग पोलिसांनी केवळ अवैधरित्या दारू विक्रीवरच नव्हे तर शहरामध्ये अनधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या गुटख्यावर देखील कारवाई केली आहे। वैराग शहरातील सुमारे 11 पान टपऱ्यांवरती कोपटा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यामध्ये सुमारे 5,500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल शबाना कोतवाल, अमोल अवघडे, सागर उमाटे, शरद कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। गेल्या 8 दिवसापासून वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू आहे। याबाबत अलीकडच्या काळात कोणत्या कारवाई करण्यात आल्या त्याची माहिती द्या। काल आम्ही वैराग शहरामध्ये वाणेगल्ली येथे एक दारूची केस केलेली आहे। त्यामध्ये हातभट्टी दारू जप्त केलेली आहे आणि 1400 रुपयाचा असा टोटल 1400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्याच्यानंतर कोपटा केसेस 11 पान टपरीवर कारवाई केलेली आहे। त्यामध्ये 5,500 रुपयाचा दंड वसूल केलेला आहे आणि ही कारवाई माननीय DYSP नालकुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली व PI वैराग पोलीस स्टेशनचे PI कुंदन गावडे सर यांच्या आदेशावरून करण्यात आलेली आहे। काल केलेल्या कारवाईमध्ये कोण कोण सहभागी झालं होतं? काल केलेल्या कारवाईमध्ये माझ्यासोबत वैराग पोलीस ठाणेकडील अमोल अवघडे, शरद कांबळे, सागर उमाटे हे सहकारी सोबत होते। इथून पुढे वैराग शहरात चालू असणाऱ्या अवैध व्यवसायावर कायदेशीर कारवाई चालूच राहणार आहे।